आज होतं भाऊ आमच्या क्लासमेट आकांक्षा दीदीचं लग्न. रामकृष्ण यार मित्रांनो, तर आजचा असा विषय भाऊ, आज आपल्याला जायचं होतं मालेगावला लग्नासाठी. मग त्या अगोदर आहे ना, ईश्वर भाऊचा पण मांडव होता आणि संदीप भाऊचा पण मांडव होता भाऊ गावात. मग काय दोघांचे मांडव टाकून आपल्याला जायचं होतं भाऊ मालेगावला. आणि मग काय होते ते भेटले भाऊ ज्ञानेश्वर दासवर फोटोग्राफर, आणि ते आपले 5K फॉलोअर झाले होते ना, त्याचं अभिनंदन करत होते आपल्याला. आणि तो म्हणे काही विषय नाही, आपला फुल सपोर्ट आहे म्हणे, लवकरच आपण 10K फॉलोअर्स कंप्लीट करू म्हणे. इकडे येऊन पाहतो तर काय भाऊ, या बाबांनी घातले होते भाऊ डायरेक्ट 2 चष्मे, कारण त्या बाबांना ना एका चष्म्याने दिसत नव्हते. आणि बाबांनी 2 चष्मे का घातले हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा भाऊ, नक्की तुम्हाला कमेंट मध्ये कळवेल. इकडे पाहतो तर काय भाऊ, आमचे त्र्यंबक भाऊने आणलं होतं भाऊ आज डायरेक्ट 90 टॅक, आणि उद्घाटन केलं भाऊ निलेश भाऊ असते. तेवढ्यात दिला बोला आलोने आपल्याला व्हिडिओ काढ्याबद्दल अर्धा पेढा. मग काय निघालो भाऊ लग्नाला बाळाभाऊ सोबत डायरेक्ट मालेगावला. मग काय भाऊ पोचलो मालेगावला, आणि तिथं पोहोचल्यानंतर मग या भाऊले काय दिसतं काय नाही, मजा ना चालायला लागल्या भाऊ डायरेक्ट. पण असे चालतायस का, कमेंट करीन नक्की सांगा. मग काय तेवढ्याच पोहोचलो भाऊ लग्नाच्या ठिकाणी, आणि तिथं जाऊन पाहतो तर काय भाऊ टाळी तर लागून गेली होती भाऊ. कोणले सांगू बिंगू नका बरं, आम्ही लेट टाळी जायला होतो असे. मग काय भाऊ तेवढ्यात चाललो आम्ही स्टेजवरती. ललित भाऊ सावंत, भावेश भाऊ खैरनार आणि चंदन भाऊ शर्मा, आणि आम्ही ना भाऊ गिफ्ट घेतलं होतं भाऊ आकांक्षा दीदीसाठी. आणि मग काय भाऊ घेतला फोटो वगैरे काढून शुभेच्छा वगैरे देऊन आलो भाऊ इकडं महत्वाचं काम करायला, म्हणजे जेवण करायला. आम्ही करतो भाऊ जेवण, तोपर्यंत तुम्ही ना लाईक शेअर आणि महत्वाचं म्हणजे फॉलो करून घ्या भाऊ. मग काय भाऊ जेवण वगैरे करू. थोड्यात भेटला आपल्याला जनार्दन भाऊ, आणि जनार्दन भाऊला भेटल्यानंतर आपला ब्लॉग गेला भाऊ इथेच संपून.